नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही माझ्या चॅनेलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज मी उंबरठा पूजन व हळदीचे लेपन कसे करते ते दाखवते। दररोज उंबरठ्याची पूजा कशी करावी? दररोज आपल्याला हळदीचे लेपन करणे शक्य होत नाही, पण सणवार असेल तर, अमावस्या असेल तर, पौर्णिमा असेल तर आपण हळदीचे लेपन आवर्जून करावे। आठवड्यातून एकदा गुरुवारी आपण हळदीचे लेपन करायचे असते। दररोज तुम्ही उंबरठा स्वच्छ करून त्याच्या दोन्ही बाजूस हळदी कुंकूने स्वस्तिक काढायचं। थोडीशी रांगोळी काढली तरी चालेल। तुमच्या घराचा उंबरठा लाकडी नसेल तर तुम्ही ग्रॅनाइट उंबरठ्याची सुद्धा अशीच पूजा करू शकता। आपल्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहावा यासाठी आपण हे हळदीचे लेपन करत असतो। उंबरठ्यातून लक्ष्मी माता प्रवेश करते। लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण आपले प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे। उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्याने घरातील निगेटिव्हिटी नाहीशी होते। घरातील काही वास्तुदोषही कमी होतात। त्यामुळे सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून उंबरठा मुख्य प्रवेशद्वार संपूर्ण स्वच्छता करून घ्यायची। उंबरठा लेपनासाठी 2 चमचे हळद, त्यामध्ये गोमूत्र व गुलाबजल मिक्स करून घ्यायचे। तुमच्याकडे गंगाजल असेल तरी ते वापरावं। प्रवेशद्वाराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यायचा। छान असं लेपन करून झालं की त्यावर रांगोळी काढायची। रांगोळीमुळे आपला उंबरठा सुशोभित होतो। तुमच्याकडे फुले असतील तर फुलांनी पण आपण शोभा वाढवू शकतो। आपण आपल्या आवडीनुसार प्रवेशद्वार सुशोभित ठेवावं। प्रवेशद्वाराला एक तोरण जरूर लावावं। उंबरठ्याच्या दोन्ही बाजूस हळदी कुंकवाने स्वस्तिक नक्की काढावं। प्रवेशद्वारावरही तुम्ही कुंकूने शुभचिन्ह काढावेत। रांगोळी काढून झाल्यावर उंबरठ्याच्या उजव्या बाजूस दिवा लावावा। हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी। धूप दीप ओवाळून नमस्कार करावा। उंबरठा लेपन केल्याने मन शांत होते। अशा प्रकारे आपण उंबरठ्याची दररोज पूजा करू शकतो। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा।